नमस्कार मित्रांनो, आता आपण सोलापूर जिल्ह्यातील मार्डी तीर्थक्षेत्र हे IMIच्या नावाने ओळखले जातं। श्री MI देवी ही साक्षात रेणुका देवीचं ठाणं आहे। रेणुकेचा जसा तांदळा असतो तसंच इथं MI देवीचाही तांदळा आहे आणि मी संपूर्ण मंदिर तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि भक्तिभिशक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। चला तर तुम्हाला मी MIचं मंदिर पूर्ण दाखवतो आणि दर्शन द्यायला सांगतो। चला, हे सोलापूर जिल्ह्यातील MI मंदिर आहे। मार्डी गाव, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर आहे। तर ह्याच्या डाव्या बाजूला ही अशी भली मोठी विहीर आहे। तर त्या विहिरीला बघा, पूर्ण असं पाणी आहे आणि कासव सुद्धा आहेत बघा। नवरात्रमध्ये सबंध सोलापूरवासीय इथे दर्शनास येत असतात। चला आता आपण MIचं दर्शन घेऊया। मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला लक्ष्मण नरसिंह महाराज आहेत। नागोबाची शिळ आहे बघा इथं मित्रांनो। आता आपण प्रवेश करणार आहोत। हा देवीचा पाळणा आहे आणि गादी आहे बघा मित्रांनो। पलंगचा आहे देवीचा हा, आणि इथे समोर विष्णू भगवान मंदिराचा देव आहे बघा इथे। तर आता आपण MI देवीच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केलेला आहे बघा मित्रांनो। तर गर्भगृहामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर ना येथील पुजारी आहेत, तर ते देवी कुठून आली, कशी आली हे सांगणार आहेत। तर दादा, ही देवीचं ठाणं इथं केव्हापासून आलेलं आहे? हे 1212चे मूळ मंदिर आहे। ही MI देवी आहे ती मूळ माहूरगडचे आहे। आमच्या इथले रंगनाथ स्वामी म्हणून पुजारी होते, स्वामी आहेत ते। जर पौर्णिमेला इथून पायी वारी जात होते माहूरगडला। मग त्यांच्या शेवटच्या भेटीला देवी त्यांना प्रसन्न झाली। त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांनी बोलले होते की माझी तुझी शेवटची भेट आहे, याच्यापुढे मी तुला येऊ शकत नाही। शेवटच्या भेटीला देवी त्यांना प्रसन्न झाली। देवी त्यांना म्हणली, तू फक्त मागं फिरून बघू नको, मी तुझ्या घरी स्वतः देवाला येते म्हणली। त्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागे देवी आली। त्यांना खरंच विश्वास बसेना गेल्यामुळे त्यांनी गावाच्या जवळ येईल त्यावेळेस पूर्ण मंदिराच्या आजूबाजू पूर्ण झाडी होती। मग त्यावेळेस त्यांनी खरंच मागं आले म्हणून इथं त्यांचं स्थान आहे अजून पण समाधी। मग त्यावेळेस त्यांनी मागं फिरून असं बघितल्यानंतर तिथं एका पाषाणाच्या दगडावरती वीज चमकल्यासारखं झालं आणि मूर्ती स्थापन झालेली आहे। तर मित्रांनो, ही देवी मूळ माहूरगड निवासिनी आहे। तर भक्तांच्या आग्रहाखातीर आणि भक्ताला प्रसन्न झाली म्हणून ही माहूरगडची देवी इथे ह्या मार्डीच्या नगरीमध्ये पावन झालेली आहे मित्रांनो। अशी ही आपली मार्डीची MI देवी ही सर्वांना पावणारी, हाकेला धावणारी आणि सगळ्यांच्या नवसाला पावणारी ही देवी आहे बघा मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला माझे सबस्क्राईब करा, भक्तिभिशक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। दर्शन झाल्यास व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो। ही देवीची चांदीची उत्सव मूर्ती आहे आणि ही मूळ मूर्ती बघा मित्रांनो चांदीची। ही अशी पायाखाली रेडा आहे, हातामध्ये भाला त्रिशूल आहे आणि रेड्याच्या रूपाची जो महिषासुर आहे त्याची शेंडी धरलेली बघा हे मित्रांनो। हिने मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं बघा मित्रांनो। चांदीच्या मोठ्या मोठ्या निरंजना आहेत आणि आईसाहेबाला ही सोन्याची नथ आहे आणि ते मोत्याने ओवलेले आहे। आईसाहेबाची जी मूर्ती आहे ते काळ्या पाषाणाची आहे बघा मित्रांनो, आणि डोक्यावर चांदीचा टोप आहे, त्यात हिरा आहे आणि नागभूषण आहे वरती। कुठल्या गावची? हातात घेऊ तेल कुठं घालायचं? बाहेर दक्षिणा टाक.
ठेवायचं ताटात. आली